नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देशभरामध्ये आज बहुतांश एअरपोर्ट्सवर प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे आणि याला कारण आहे देशातली एक महत्त्वाची असलेली इंडिगो एअरलाइन्सची रद्द झालेली उड्डाणं. एक दोन नाही, देशभरात इंडिगोची तब्बल 300 उड्डाणं आज रद्द झाली आहेत सकाळपासून. मुंबईसह देशभरातल्या विविध विमानतळांवर त्यामुळे प्रचंड गोंधळ आहे. मुंबई असेल, हैदराबाद असेल, बंगळुरू असेल, इथून 300 विमान उड्डाणं रद्द झालेली आहेत. कारण देण्यात आले तांत्रिक अडचणींचं. मात्र या तांत्रिक अडचणींमुळे प्रचंड बोजवारा विमानतळावर उडालाय. प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. डीजीसीएकडनं याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. इंडिगो एअरलाइन्सनं दिलगिरी व्यक्त केलेली आहे, प्रवाशांची माफी मागितली आहे. मात्र त्यानं प्रवाशांचे हाल काही संपत नाहीत. ही दृश्य काही बघतोय आपण. पुण्यामधली आहेत, अहमदाबादमधली आहेत, दिल्लीमधली आहेत, मुंबईमधली आहेत आणि हैदराबादमधली आहेत. देशातली ही सगळी महत्त्वाची विमानतळं. पण सगळ्या विमानतळांवर आज एकच गर्दी उडालेली आहे. प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. आपलं विमान सुटणार कधी, आपलं विमान आज सुटणार की नाही आणि त्याची काही माहितीही मिळत नाहीये. कारण या तांत्रिक बिघाडामुळे काही ठिकाणी बोर्डिंग पास सुद्धा हाताने लिहून द्यावे लागलेले. त्यामुळे प्रवाशांना काही माहिती सुद्धा मिळत नाहीये. कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवर प्रवासी अवलंबून आहेत. अनेकांना आजचे आपले प्रवासाचे प्लॅन कॅन्सल करावे लागलेले. काहींना ट्रेननं तर काहींना रोडनं प्रवास करावा लागलेला आहे. पण बऱ्याच जणांना आज हा प्रवास करताना प्रचंड मनस्ताप झाला. देशांतर्गत उड्डाणांसाठी इंडिगो एअरलाइन्स ही एक महत्त्वाची एअरलाइन्स आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या सेवा देशभरामधल्या वेगवेगळ्या विमानतळांवरून वेगवेगळ्या शहरांसाठी आहेत. मात्र आज काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे जवळपास 300 उड्डाणं रद्द झाली आणि देशभरातल्या विविध विमानतळांवर हे गोंधळाचं चित्र पाहायला मिळालं. आत्ताची दृश्य तुम्ही पाहताय पुणे, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद या विमानतळांवरचे. इंडिगो से वो बता रहे हैं कि 2 दिन से ग्लिचेस आ रहे हैं. जो एयरबस में जो सॉफ्टवेयर अपडेट हुआ है ना, इस वजह से वो ग्लिचेस आ रहे हैं. तो उनका कोई शेड्यूल चेंज हो गया है. बहुत ही देर से अब आप देख सकते हैं 2 दिन से जो लोग हैं ना, वो लोग सारे एयरपोर्ट पे खड़े हैं कि इंडिगो काउंटर पे खड़े हैं. लेकिन इंडिगो इसके बारे में कोई कस्टमर के लिए कोई केयर नहीं कर रहा है. अभी देखो मेरा T2 पे मैं रीच हुआ था, मेरा लगेज आ चुका है. T1 पे मैं इधर लेने के लिए आया हूँ. तो टर्मिनल 2 से टर्मिनल 1 तक आना और इतना लगेज लेके खड़ा रहना, बच्चे बूढ़े लोग सब लाइन पे खड़े हैं. और इंडिगो इतना केयरलेस हो चुका है कि वो केयर ही नहीं कर रहा है. तो इंडिगो मेरी फ्लाइट थी 1:45 पर. पूछे तो उसके बाद फिर बोले कि आपकी फ्लाइट 4 घंटे लेट है, मीन्स 8 बजे आएगी. 8 बजे बोले, लेकिन वो भी फाइनली नहीं है कि 8 बजे आ जाएगी या नहीं आएगी. और शादी में वही अटेंड करना है हमको. क्या विकल्प है, ये सब समझें. क्या हमको करना है, हमको समझ में नहीं आ रहा है. एक पहले मेरे पास मैसेज आया कि फ्लाइट डिले हो गई. फिर मैं थोड़ा आराम से आ रहा था. फिर बाद में एक और मैसेज आया कि गेट नंबर 1 से इज रेडी फॉर द डिपार्चर. मैं भाग के पहुंचा इधर, तो बाद में देखा ये फ्लाइट तो डिलेड ही है. वो मैसेज कैसे आ गया वो पता नहीं है. मेरे पास मैसेज पड़ा भी है. और यहाँ पे अभी सुबह 5-6 घंटे से यहाँ हूँ. अभी तक कोई इंस्ट्रक्शन नहीं है. अभी करंट सिचुएशन शाम को 5 बजे निकलेगा. उन्होंने कुछ बोला ही नहीं है कि उनको डिले होने वाला है या कैंसिल होने वाला है, कुछ भी नहीं है. और आज सुबह पेपर में आया है कि इंडिगो का कुछ प्रॉब्लम चल रहा है. इसका मतलब अगर वो प्रॉब्लम चल रहा है तो वो कल की न्यूज़ है. तो लोगों को बताना चाहिए था कि कल ही ऐसा प्रॉब्लम हुआ है. तो सुबह लोगों को मैसेज आने चाहिए थे कि फ्लाइट डिले हो सकती है या कैंसिल हो सकती है. माझे सहकारी अमेय चुंबळे आता आपल्यासोबत आहेत. अमेय, गेल्या काही तासांपासून हा गोंधळ आहे. रादर एअरबसचं जे सॉफ्टवेअर बदललेलं आहे तो मुद्दा तर कालपासून किंवा त्याच्या आधीपासूनच चर्चेमध्ये आहे. आत्ताची काय परिस्थिती आहे? म्हणजे हे सगळं निस्तरतंय की अजून काही तास हा गोंधळ असाच राहू शकतो? नाही, अजून बरेच तास हा गोंधळ राहू शकतो. आणि हे सॉफ्टवेअर मधलं ग्लिच आणि ते अपडेट करणं वगैरे जरी इंडिगो कारण देत असलं तरी यामागचं सगळ्यात मोठं कारण हा इंडिगोचा ढिसाळपणा आहे आणि स्वतःच्या क्षमतेवर अति आत्मविश्वास आहे त्याचं कारण आहे. आणि असं म्हणण्याचं कारण हे आहे की डीजीसीएनी हे जे वैमानिक आणि जो बाकीचा फ्लाईट क्रू असतो त्यांच्या ड्युटी आवर्स बद्दलचे जे नवीन नियम आहेत ते 1 नोव्हेंबर पासून लागू केले. आज 4 डिसेंबर आहे, म्हणजे 33-34 दिवस झाले. मग एवढ्या वेळात इंडिगो काय झोपलं होतं का? दुसरा मुद्दा असा आहे की म्हणजे हे जे पायलट्सला ज्या नाईट शिफ्ट कराव्या लागतात
तर त्या आधी आठवड्यातनं 6 दिवस केलेल्या चालायच्या आता त्या 2च दिवस केल्या आहेत आणि 2 नाईट शिफ्टमध्ये किमान 48 तासांचा आराम हा ज्या पायलटचा देणं आता कायद्यानं सक्तीचं केलेलं आहे. पण मग इथे असा प्रश्न निर्माण होतो की एअर इंडिया पण इंडिगोच्या जवळपासच त्यांच्या स्केल आणि ऑपरेशनची एअरलाईन आहे, मग त्यांची विमानं लेट होत नाहीत. जो सॉफ्टवेअरमध्ये ग्लिच होता तो एअर इंडियाच काय तर जगातल्या सगळ्या विमानांमध्ये आला होता, तो सगळ्यांनी अपडेट केला. ह्याचाच अर्थ असा आहे की इंडिगोनी अजिबात ह्याच्यासाठी प्लॅनिंग केलं नाही आणि जेव्हा होईल तेव्हा बघून घेऊ ह्या ॲटिट्यूडमध्ये इंडिगो एवढे दिवस काम करत होतं. मात्र आता जेव्हा अनेक कारणं एकत्र आली, म्हणजे काही काही ठिकाणी अगदी हवामानाचा त्रास होता, काही ठिकाणी पायलट्सना त्यांचे ड्युटी आवर्स एक्सटेंड झाले म्हणून ते विमान उडवणं शक्य नव्हतं. मग अशा वेळेला काय करावं लागतं, एका प्रवासी विमानातून प्रवासी म्हणून ते दुसऱ्या पायलट तिकडे न्यावं लागतं आणि मग तो विमान उडवतो. त्याच्यात त्याचे तास पण खर्च होतात. मग तो पायलट जर का एरवी 2 ते 3 टेक ऑफ करू शकतो तर अशा वेळा तो एकच हे टेक ऑफ करू शकतो. ह्याच्यामध्ये अजून म्हणजे ह्या सगळ्या गोंधळामध्ये भर घालणारी गोष्ट अशी आहे की इंडिगोकडे आपण जे म्हणतो की एक्स्ट्रा किंवा स्पेअर किंवा अतिरिक्त स्टाफचे कंपन्या ठेवतात की कोणी आजारी पडलं, कोणाला घरी जावं लागलं तर काय, असा स्टाफ केवळ 3% आहे. म्हणजे तो अतिरिक्त स्टाफ पण नाहीये. बरं, दुसरं असं आहे की ह्या सगळ्या पायलटचं वेळापत्रक बनवणारे जे फ्लाईट शेड्युलर्स म्हणून असतात ते सुद्धा इंडिगोकडे पुरेसे नाहीयेत असं आपल्याला सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर इंडिगोनी हे म्हणजे प्रचंड चुका केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. जसं आपण आता म्हणालात की दृश्यांमध्ये आपण बघतोय की वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, गरोदर महिला आहेत, त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण इंडिगो काय चलाखी करतं तर 12 तासांच्या वर जर का एअरपोर्टवर थांबावं लागलं तर त्या एअरलाईनला हॉटेलची रूम देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे इंडिगो तुम्हाला एका फटक्यात सांगत नाही की तुमचं विमान हे 12 तासांच्या वर लेट आहे, ते दर 2 तासांनी सांगतात की अजून 2 तास, अजून 2 तास, अजून 2 तास. ह्याच्यामुळे काय होतं, त्या सगळ्या प्रवाशांना हॉटेलची रूम द्यावी लागत नाही. म्हणजे एकंदर काय की इंडिगोचं जे ढिसाळ नियोजन आहे त्याचा फटका हा हजारो लाखो प्रवाशांना बसतोय. आणि जसं आपण आता प्रश्न विचारलात की हे जे सगळे घोळ आहेत ते काही तासात सॉल्व्ह होणारे नाही आहेत, याला किमान 1 ते 2 दिवस लागतील पूर्णपणे निवळायला. इंडिगोच्या वतीनं या संदर्भात काही सांगण्यात आले, काही निवेदन देण्यात आले प्रवाशांना किंवा एकूणच DGCA कडे? नाही, ते आता DGCAनी त्यांच्या इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं बोलवून घेतलेलं आहे. त्यांना तिकडे म्हणजे कठोर शब्दामध्ये त्यांना आता वॉर्निंग दिली आहे, इशारा दिला आहे असंही आपल्याला कळतंय. आणि इंडिगोनी आपलं नेहमीप्रमाणे आम्ही दिलगीर आहोत आणि काही ऑपरेशनल कारणं आहेत, तांत्रिक कारणं आहेत, काही ठिकाणी हवामानाचं कारण आहे तर काही ठिकाणी नव्या नियमांचं कारण आहे, असं अतिशय म्हणजे असंवेदनशील आणि अति मोघम आणि थातूर मातूर असं स्टेटमेंट काढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत म्हणजे कुठलाच प्रॉब्लेम त्यांना सॉल्व्ह होत नाहीये. आणि या सगळ्या प्रवाशांची ही सुद्धा तक्रार आहे की इंडिगो आम्हाला खरं कारण सांगत नाही, आमचं विमान कधी उठणार आहे हे सुद्धा सांगत नाही, 1 तास लागेल, 2 तास लागेल हेच सांगत बसतात. आणि असं करत करत अनेक प्रवासी असे आहेत जे सकाळपासून विमानतळावर आहेत ते अजून सुद्धा तिथेच बसलेत. नाही, अनेक प्रवाशांना आपला जो प्रवास 1 तासाचा होता तो 12-12 तास करावा लागलाय, कारण दुसऱ्या विमानतळावर त्यांचे नातेवाईक, त्यांचे सहकारी जे वाट पाहत होते ते 12-12 तास तिथे वाट पाहत राहिले. खरं तर देशांतर्गत प्रवास हा साधारण 1 ते 1.5-2 तासांचा जास्तीत जास्त असतो. मात्र अनेक विमानतळांवर आज ही गोंधळाची परिस्थिती दिसते आणि जसं तुम्ही सांगताय लगेचच ही परिस्थिती निवळेल अशी चिन्ह आत्ता तरी दिसत नाहीत. अमेय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.